आपली पिढी ही लो एक्सप्लोरेशन आणि हाय कमिटमेंटची पिढी होती. म्हणजे आपल्या काळामध्ये ऑप्शन्स खूप कमी होते. म्हणजे आपल्या वाट्याला ज्या गोष्टी आल्या त्या आपण गोडीने स्वीकारल्या किंवा मारून मुटकून आपण त्यासाठी तयार झालो, कारण आपली कमिटमेंट हाय होती. येस येस. पण तुमची मुलगी ही हाय एक्सप्लोरेशनच्या पिढीतली आहे आणि त्याच्यासाठी ती तुमच्याकडे मोरेटोरियम पिरियड म्हणजे मुदत मागते. आय नो. पण त्याचा इथे काय संबंध? कर्ज वेळेत न फेडू शकणारा माणूस जसं कर्जफेडीसाठी अधिकची मुदत मागून घेतो, तसंच तुमची मुलगी तुमच्याकडनं अधिकची वेळ मागून घेते. आणि ही फक्त तुमच्या मुलीच्या बाबतीतली परिस्थिती नाही आहे, तर आज प्रत्येक घरामध्ये हीच परिस्थिती आहे. दिस इज द कॉमन मेलडी ऑफ युथ. नाही, मग आपण काय करायचं? म्हणजे तिला वाट सापडेपर्यंत आपण वाट बघत राहायची? नाही, आपण कार रेसिंगचं कुंपण व्हायचं. म्हणजे फॉर्म्युला 1 कार रेसिंगच्या ट्रॅकवरती एक इन्फ्लेटेड ट्यूबचं कुंपण असतं बघा. हो, बाजूला. येस. म्हणजे रेसमध्ये धावणाऱ्या गाडीचा तोल ढळला तर ते कुशन त्याला अपघातापासून वाचवतं आणि पुन्हा रस्त्यावरती जाण्याची संधी देतं. मात्र त्या गाडीचा वेग आणि त्या गाडीची दिशा ठरवत नाही. या वयात मुलांना आईवडिलांकडनं हेच अपेक्षित असतं. त्यांचे निर्णय तुम्ही घेणं म्हणजे तुम्ही त्यांचं आयुष्य जगण्यासारखं आहे, नाही का? कुंपणाने गाडी चालवायची नसते, कारण तुम्ही जर गाडीवान झालात तर मुलं बैल होतात.